येस साई, बोला. मी तुम्हाला अनम्यूट केलंय. माझं जे शेअरिंग आहे ते असं म्हणजे आता मला वर्ष झालेलं आहे. मी मागच्या डिसेंबरमध्ये डेली हिलिंग चॅलेंज जॉईन केलं होतं आणि 3-4 महिने होते. मग त्याच्यानंतर मी व्हिडिओज बघून करायचे. सो माझं हे वर्षभराचं आहे. असं एका दिवसाचं किंवा असं नाहीये. नाहीये. सो ओके. वर्षभरामध्ये म्हणजे ऑलमोस्ट 360 डिग्री चेंज झालेला आहे. म्हणजे वा. जेव्हा मी जॉईन केलं होतं, सो तेव्हा मला खूप प्रश्न होते. म्हणजे जे आपले हेल्थ विषयी किंवा करिअर विषयी किंवा रिलेशन्स हम्म. विषयी जे काही आपले आहे, HRMS आपण म्हणतो, मनी विषयी. येस. सो तेव्हा मी एक फ्री तुमचं अटेंड केलं होतं सेशन आणि मला अक्षरशः डोळ्यातनं एवढं पाणी आलं होतं. आणि म्हणजे मला तेव्हा खरंच असं वाटलं होतं की हे आपण जॉईन करायला पाहिजे. सो तेव्हापासून खूप म्हणजे बऱ्याच गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे वा. स्टार्टिंग फ्रॉम सगळ्यात पहिले अनुभव म्हणजे माझ्या कामामध्ये यायला लागला की फोकस खूप वाढायला लागला आणि जे आपले अफर्मेशन्स आहेत, तर ते जे आपण म्हणायचो त्या हम्म. म्युझिकमध्ये, त्या व्हायब्रेशनमध्ये, ते माझे सगळे म्हणजे मी जे म्हणायचे ते सगळं खरं व्हायला लागलं, ते घडायला लागलं. नंतर माझ्या मुलाला जिथे मी अफर्मेशन मध्ये जे शाळा घेतली होती, ती हम्म. शाळेमध्ये ऍडमिशन मिळालं होतं. मस्त. नंतर आमचं घर बुक झालं त्याच वाव. ड्युरेशन मध्ये. सो ते एक होतं आणि त्याच्यानंतर मग मी आपला विजन बोर्ड होता. सो विजन बोर्ड मध्ये म्हणजे माझं जॉब चेंज करायचं होतं. सो ते हम्म. माझं सगळ्यात पहिले गोल कम्प्लीट झालं, म्हणजे विजन वाव. बोर्ड मधलं. त्याच्यानंतर विजन बोर्ड मधले अनेक अशा छोट्या छोट्या गोष्टी होत्या की ज्या सगळ्या माझ्या खऱ्या झाल्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे थोडंफार रिलेशनचं, घरी आमची जॉईंट फॅमिली आहे, सो थोडंफार मतभेद होतात. आणि जेव्हा तुम्ही सांगायचं की ती एक व्यक्ती तुम्ही कन्सिडर करा आणि असं करा. सो माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली आहेत आणि जो जो 10 वर्षापासून मला थोडंफार एक असतंच हम्म. म्हणजे आपलं की पटत नाही, राईट. मतभेद असतात. सो त्या हम्म. गोष्टी सुद्धा होत्या. आणि आता असं झालंय की त्या गोष्टी कमी झाल्यात. म्हणजे मी मनावर घेणं सोडून दिलंय आणि मला त्याचा ट्रिगरच येत नाही. येत सो नाही. आधी मला खूप ट्रिगर यायचा आणि म्हणून खूप त्रास व्हायचा. सो आता ट्रिगर येत नाही आणि हे मी असं 1-2 महिन्याचं नाहीये, हे वर्षभराचं आहे. सो वाव. वर्षभरात मला असं आठवतच नाहीये की गोष्टी घडत होत्या पण मला ट्रिगर आलाच नाही त्या गोष्टीचा. सो मस्त. हे असे खूप छान चेंजेस झाले. थँक्यू. आणि थँक्यू सो मच फॉर म्हणजे खूप, शेअरिंग. म्हणजे तुम्ही खूप नोबेल वर्क करताय. थँक्यू. आणि आय एम थँक्यू व्हेरी सो मच फॉर. एक्सायटेड की आता नेक्स्ट विजन बोर्ड आपण कधी करणार आहोत. आणि इव्हन गोल सेटिंग सुद्धा, जे ऍडव्हान्स मध्ये आपण प्रत्येक महिन्याला करायचो, जो ते सुद्धा मी प्रत्येक महिन्याला करते. त्यामुळे आता मला लक्षात आलं की अरे आता आपल्याला गोल सेट करायचे नेक्स्ट इयर साठी, पुन्हा हम्म. विजन बोर्ड सुद्धा करायचा आहे. सो येस. खूप छान बदल झाला. म्हणजे मला फार मनापासून हे आवडतं. थँक्यू. आय होप थँक्यू ते सो मी मच. कंटिन्यू. आणि हा, अजून एक, माझं वजन सुद्धा, म्हणजे मी जे विजनवर लिहिलं होतं, विजन बोर्डवर, की माझं वजन एवढं पाहिजे ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं होतं, आणि ते खरंच अचीव झालं. लाईक आय एम स्टील इन वेट लॉस जर्नी. पण हम्म. म्हणजे आता होईल ते अचीव. आणि मी जी वाव. डेट साधारण होती तर तीच आहे. सो मस्त. म्हणजे ही एक महत्वाची गोष्ट आहे. ग्रेट. थँक्यू. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. मस्त. या. नमस्कार मॅडम. पहिलं नमस्ते. तुम्हाला सांगायचं की तुम्ही आज छान दिसता. हे थँक्यू. महत्वाचं. आणि मला ना, मी आता प्रणव साधनाचा उपासना सुरू केली ना, परवापासून फर्स्ट राऊंड सुरू केली आहे. आणि त्याच्यात मी ते साधना ह्याचं सोहम कार्डाचं तुम्ही सांगितलं ना, ते येस. काल माझं झालं. तर झालं. त्यावेळेस मला मी खूप म्हणजे असं असं वाटत होतं आपल्याला पण काहीतरी असं अनुभव यावा असं मला वाटत हम्म. होतं. आणि काल काय झालं, मी ना नवरात्राच्या अगोदरपासून मी जवळजवळ 10-12 गाणी रेकॉर्ड केली होती. ती हम्म. मला कुठेही मिळत नव्हती. खूप शोधलं, मी शोधलं तरी नाही मला मिळाली. मग माझा नातवाला मला शोधून दिली त्याने. तर मला इतकं बरं वाटलं, मी म्हटलं अरे आजच वा. मी सोहम कार्ड तयार केला आणि सोहम कार्डला मी थँक्यू बोलले आणि आता तुम्हालाही ग्रेट. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. मस्त. किती खूप छान. छान वाटलं मला मॅडम. थँक्यू. थँक्यू. याच्यातच लगेच. आनंद आहे. येस. लगेच त्याला थँक्यू म्हणा, कारण की ते कार्ड चार्ज व्हायला पाहिजे. ते कार्ड चार्ज झालं की तुम्ही कधीही कुठेही कुणाहीसाठी ते वापरू शकता. इतकं ते पॉवरफुली तयार होतं. नमस्कार. मस्त. पहिला ते तुम्ही आज खरंच 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 खूप छान दिसताय. थँक्यू. आणि आजचं शेअरिंग असं आहे की माझ्या मुलीचा आधार कार्ड हरवला होता. आणि हम्म. ऍक्च्युली जेव्हा तुम्ही फर्स्ट सेशन घेतलं होतं आपल्या ऍडव्हान्स मध्ये हरवलेल्या वस्तूंसाठी तेव्हाच हम्म. हरवलं होतं. पण मी तेव्हा ते या गोष्टीसाठी केलं होतं आणि आज मला वेळ मिळाला ते खास त्यासाठीच वेळ काढला. त्या गोष्टी केल्यानंतर
ते सोडण्याच्या आधी जरा वेळ बसले, आपलं सेशन हम्म. रूम मध्ये केलेलं ते मी व्यवस्थित केलं आणि ते शोधायला सुरुवात केली. आता प्रश्न होता की एवढ्या ह्याच्यामध्ये कुठे शोधायचं, पण मी केली सुरुवात. सुरुवात करता करता हम्म. हळू बरोबर त्या युनिव्हर्सिटी मला तिथेच नेलं आणि सहज म्हणून हात घातला तर ते तिच्या पॅडलाच होतं आणि ते तिथेच मला मिळालं. तर इतकी अरे. खुश झाली ना मी की ते एक जवळजवळ एक महिना होऊन एक हा नाही नाही खूप दिवस झाले. हम्म. तर मी त्या दोघांनाही सांगत होते शोधा शोधा, त्या लोकांना काय सापडलंच नाही. शेवटी आज मी मनावर घेतला आणि ते केल्यामुळे कार्ड मला सापडला. मिळालं. आणखी एक हा याच्या बरोबर माझ्या मैत्रिणीने मला गिफ्ट पण दिलं होतं खूप आधी. तर तेही मी कुठे ठेवलेलं माझ्या लक्षात नव्हतं. ते आज ते देखील मला सापडले. या दोन गोष्टी मला मस्त. सापडल्या. थँक्यू, थँक्यू. खूप खूप छान वाटलं. थँक्यू. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. थँक्यू. नमस्ते. मॅम माझं शेअरिंग आहे. म्हणजे कालपासून मला एक ट्रिगर आलेला. आपण म्हणजे डेली हिलिंग नंतर असं घरचाच एक फोन आला आणि मग ते ट्रिगर झाला. हम्म. हम्म. पण मी काय आता म्हणजे आपले एवढे टूल्स अँड टेक्निक्स आहे की मी एवढे नोट्स काढून ठेवलेले आहे. मी रात्री म्हणजे माझं ते स्लीपिंग मेडिटेशन वगैरे करून झोपली. मी काहीच त्याच्याबद्दल विचार नाही केला. सकाळी तुमचे 2-3 सेशन केले, टेक्निक्स वापरले, फ्लाय पेपर वगैरे. आणि मी स्वतःला आरशात समोर जाऊन बोलले, नाही निशा, तू आता ह्या एवढ्याशा गोष्टीमुळे तुला आता पाठी नाही जायचं. तू खूप पाठी गेलेली होतीस, आता तू पुढे जायचं पुढे जायचं. बघायचं. आणि मी लिटरली असं इमॅजिन केलं की मी तुम्हाला ते सगळं सांगते आणि तुम्ही मला हे करताय की नाही निशाजी तुम्ही असं करा, तुम्ही हे टेक्निक वापरा. आणि मी त्याप्रमाणे केलं. आणि मी नाही मी त्या ओव्हर थिंकिंग मध्ये गेलीच नाही. म्हणजे गेलीच नाही. वाव. मला खूप म्हणजे मी पूर्वीची जर निशा असती ना मॅम, तर मी ह्याच्यातून बाहेर यायला अक्षरशः एक आठवडा लावला असता. रडत बसले असते, मैत्रिणींना फोन केला असता, नवऱ्याशी भांडले असते. बट लिटरली मी माझ्या घराचं वातावरण अगदी छान ठेवलं, स्वतःला अगदी छान ठेवलं. आणि तुमचे मस्त. सेशन्स तुमच्याशी जसं बोलते असंच फील करून मी विश्वास ऍडवाइस केला. घेतली मॅम. वाव. खूप म्हणजे मस्त. माझ्यामध्ये तरी खूप चेंजेस आहेत मॅम. थँक्यू सो थँक्यू. मच मॅम. थँक्यू हे सो मच फॉर शेअरिंग होतं शेअरिंग. मॅम. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. ऑगस्ट पासून चालू केलेलं आणि आता आपलं नोव्हेंबर आहे. तर याच्यामध्ये मला कसं व्हायचं की एन्झायटी यायची आणि पॅनिक अटॅक पण होत. तर या 4 महिन्यांमध्ये मला खूप रिलीफ मिळालेला आहे पॅनिक अटॅक वरती पण. आणि म्हणजे असं वाटतंय वर्ष गेले म्हणजे अजून नाही आलेलं आहे. मग त्यामुळे ब्लेसफुल खूप फील करते. वाव. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग.